हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, या पार्टमध्ये आपण कॉम्पोजिशन ऑफ टू SHM हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलं आहे when the particle perform SHM that the displacement of the particle is x is equal to a sin ओमेगा t प्लस फाय. हे आपण आधीच्या पार्टमध्ये पाहिलं आहे. पार्टिकलला जेव्हा आपण SHM देतो तेव्हा त्याचं हिअर दॅट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज x इज इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय. आता पार्टिकलला जर दोन SHM दिले आणि त्यांचा पिरियड सेम असेल आणि ते एकाच पाथला असतील पण त्यांचा ॲम्प्लिट्यूड डिफरंट असेल आणि फेज अँगलही डिफरंट असेल तर तेव्हा त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल आणि रिझल्टंट फेज काय असेल हे आपण ह्या पार्टमध्ये काढणार आहोत. आणि म्हणून हे पार्टिकलला दिलेलं सिंगल SHMचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. यावरून आपल्याला पार्टिकलला दोन SHM दिलेले आहे त्याचं डिस्प्लेसमेंट आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि म्हणून इथे आपण लिहिणार आहोत x1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा t प्लस फाय 1. सिमिलरली x2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा t प्लस फाय 2. म्हणजेच इथे a1 आणि a2 हे ॲम्प्लिट्यूड आहे आणि फाय 1 आणि फाय 2 दॅट इज द इनिशियल फेज आहे. आता पार्टिकलला आपण दोन SHM दिले आणि म्हणून त्याचे डिस्प्लेसमेंट इथे आपण लिहून घेतले. आता आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायचं आहे आणि म्हणून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू बोथ ऑफ द SHM ॲट दॅट इन्स्टंट. आणि म्हणून दॅट रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू रिझल्टंट डिस्प्लेसमेंट रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय येईल तर त्या पार्टिकलला दिलेल्या दोन SHMच्या डिस्प्लेसमेंटची ॲडिशन. आणि म्हणून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दॅट इज x, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज x इज इक्वल टू दॅट इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू बोथ ऑफ द SHM ॲट दॅट इन्स्टंट. देअरफॉर व्हेक्टर x इज इक्वल टू व्हेक्टर x1 प्लस व्हेक्टर x2. म्हणजेच ह्या दोन्ही SHMची काय येईल डिस्प्लेसमेंटची बेरीज. आणि म्हणून व्हेक्टर x इज इक्वल टू व्हेक्टर x1 प्लस व्हेक्टर x2. तर दिलेल्या कंडिशननुसार इथे पिरियडही सेम आहे, ह्या दोन्ही SHMचं पाथही सेम आहे, फक्त त्याचा ॲम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज काय आहे डिफरंट आहे. मग यावरून आपण ह्या दोघांची ॲडिशन घेऊन त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय येतं हे काढणार आहोत. आणि म्हणून x इज इक्वल टू ॲडिशन ऑफ x1 प्लस x2. म्हणून ह्या दोघांची इथे काय घेणार ॲडिशन. देअरफॉर a1 साइन ओमेगा t प्लस फाय 1 प्लस a2 साइन ओमेगा t प्लस फाय 2. आता हे दोन्ही इक्वेशन आपण साइन a प्लस b या फॉर्म्युल्यानुसार एक्सपांड करणार आहोत. देअरफॉर a1 साइन ओमेगा t कॉस फाय 1 प्लस a1 साइन फाय 1 कॉस ओमेगा t. सिमिलरली हिअर प्लस a2 साइन ओमेगा t कॉस फाय 2 प्लस a2 साइन फाय 2 कॉस ओमेगा t. हे दोन्ही इक्वेशन आपण साइन a प्लस b या फॉर्म्युल्याने एक्सपांड केले. साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b. सिमिलरली हिअर दॅट इज द a1 साइन ओमेगा t cos phi 1 plus a1 sin phi 1 plus
इंटू कॉस ओमेगा टी प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस A2 साइन फाय 2 कॉस ओमेगा टी. आता ह्या दोघांमध्ये आपण ह्या दोन टर्ममध्ये साइन ओमेगा टी कॉमन आहे आणि म्हणून आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढणार. सिमिलरली हियर साइन ओमेगा टी ब्रॅकेटच्या बाहेर ब्रॅकेटमध्ये A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. ह्या दोन्ही टर्ममधनं आपण कॉमन टर्म बाहेर काढली. रिमेनिंग टर्म ब्रॅकेटमध्ये प्लस आता ह्या दोन्ही टर्ममधून कॉमन टर्म बाहेर काढणार आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार. या दोघांमध्ये आहे कॉस ओमेगा टी कॉमन आणि म्हणून कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2. A2 साइन फाय 2. x इज इक्वल टू साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी दोघं टर्ममध्ये कॉमन फॅक्टर रिमेनिंग टर्म ब्रॅकेटमध्ये लिहिली. आता ह्यामध्ये A1 A2 फाय 1 आणि फाय 2 दॅट आर कॉन्स्टंट अँड देअरफॉर हिअर ह्या कॉन्स्टंट टर्म आपण A1 A2 फाय 1 फाय 2 कन्व्हर्ट करणार इन टर्म्स ऑफ हिअर दॅट द कॉन्स्टंट आर अँड डेल्टा. म्हणजेच A1 A2 साठी आपण दॅट इज द ॲम्प्लिट्यूडसाठी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड घेणार कॅपिटल आर आणि फाय 1 फाय 2 या फेज अँगलसाठी आपण घेणार रिझल्टंट फेज दॅट इज डेल्टा. आणि म्हणून इथे A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2 दॅट इज इक्वल टू आर कॉस डेल्टा. याच्यासाठी आपण आर कॉस डेल्टा तसंच A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 याच्यासाठी घेणार आपण आर साइन डेल्टा. यामध्ये आर हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे आणि डेल्टा हा रिझल्टंट फेज आहे. म्हणून आपण A1 A2 आणि फाय 1 फाय 2 साठी कन्व्हर्शन करून घेतलं हिअर दॅट इज द आर कॉस डेल्टा आणि आर साइन डेल्टा. Now put this value in this equation. In above equation here we get x is equal to sin omega t. Here that is the r cos delta. हा r आता आपण पुढे लिहिणार r cos delta किंवा इथे ब्रॅकेटमध्ये लिहा x is equal to sin omega t ब्रॅकेटमध्ये लिहा r cos delta. या ब्रॅकेटेड टर्मसाठी आपण काय घेतलं r cos delta प्लस कॉस ओमेगा टी. आता ह्या ब्रॅकेटेड टर्मसाठी काय टाकणार आर साइन डेल्टा. आर साइन डेल्टा दॅट इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस आर कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. आता रिअरेंज केली इथे टर्म आणि म्हणून आर पुढे लिहिला दॅट इज साइन ओमेगा टी कॉस डेल्टा कॉस ओमेगा टी आर कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. दोघांमध्ये आर कॉमन फॅक्टर आहे. रिमेनिंग इज व्हॉट साइन ओमेगा टी कॉस डेल्टा कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. हा कशाचा फॉर्म्युला आहे आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. हे एक्सपान्शन कशाचं आहे साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. देअरफॉर दॅट इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट of the particle performing SHM having same period and along the same path but amplitude and phase both are different. पण त्यांचे ॲम्प्लिट्यूड आणि फेज काय आहे डिफरंट आहे. म्हणजेच एका पार्टिकलला जर आपण 2 SHM दिले तर त्याचे पिरियड सेम असेल आणि एकाच पाथला ते असतील तर त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय मिळतं x इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. यावरून आपल्याला असे म्हणता येईल धिस इक्वेशन शोज दॅट रिझल्टंट मोशन इज ऑल्सो SHM whose amplitude is r and initial phase is delta
हॅव्हिंग सेम पिरियड ॲज दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल SHM. आता पार्टिकलला 2 SHM दिल्यावर त्याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि फेज काय असतो हे आपण काढणार आहोत. पहिल्यांदा आपण ॲम्प्लिट्यूड काढणार. यासाठी वरील 2 इक्वेशन आपण लक्षात घेणार. दॅट इज R cos डेल्टा इज इक्वल टू A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. Similarly, R sin delta is equal to A1 sin phi1 plus A2 sin phi2. वर आलेले 2 इक्वेशन आपण इथे कन्सिडर केले. दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2. RHS स्क्वेअर करा आणि LHS स्क्वेअर करून ॲड करा. देअरफॉर हिअर दॅट इज द R स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस R स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू हिअर A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस स्क्वेअर डेल्टा साइन स्क्वेअर डेल्टा इथे R स्क्वेअर कॉमन ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. आता हे आपण स्क्वेअरनुसार A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरनुसार एक्सपांड करणार. A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2 प्लस 2A1 A2 cos phi1 cos phi2 प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर करणार. A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस 2A1 A2 साइन phi1 साइन phi2. दोन्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतला. आता कॉमन आपण इथे काढणार. R स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा दॅट इज 1. देअरफॉर R स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेटेड टर्म काय झाली 1 फॉर्म्युलानुसार दॅट इज द साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा इज 1 and therefore remaining is only R square that is equal to A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1. या दोघांमध्ये A1 स्क्वेअर आपण कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये राहील कॉस स्क्वेअर phi1 प्लस साइन स्क्वेअर phi1. तसंच A2 कॉस स्क्वेअर phi2 आणि A2 साइन स्क्वेअर phi2 यामध्ये काय A2 स्क्वेअर कॉमन ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर phi2 प्लस साइन स्क्वेअर phi2 प्लस 2A1 A2 इथे कॉमन A1 A2 कॉमन ब्रॅकेटमध्ये कॉस phi1 कॉस phi2 प्लस साइन phi1 साइन phi2. या दोन्ही टर्ममध्ये 2A1 A2 कॉमन आणि रिमेनिंग इज कॉस phi1 कॉस phi2 साइन phi1 साइन phi2. आता A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 साइन स्क्वेअर phi1 1 कॉस स्क्वेअर phi2 साइन स्क्वेअर phi2 1 म्हणजे रिमेनिंग काय फक्त इथे A1 स्क्वेअर हिअर दॅट इज R स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2. आता ही ब्रॅकेटमधली जी टर्म आहे हे कशाचं एक्सपान्शन आहे कुठल्या फॉर्म्युल्याचं दॅट इज हिअर कॉस phi1 मायनस phi2. कॉस phi1 मायनस phi2 याचं एक्सपान्शन आहे कॉस phi1 कॉस phi2 प्लस साइन phi1 साइन phi2 आणि म्हणून ब्रॅकेटमध्ये इथे काय येईल कॉस phi1 मायनस phi2 याचं हे एक्सपान्शन आहे दॅट इज अकॉर्डिंग टू फॉर्म्युल्यानुसार
cos phi 1 minus cos phi 2 is what? Cos phi 1 cos phi 2 plus sin phi 1 sin phi 2. आणि म्हणून ह्या ब्रॅकेटेड टर्मऐवजी आपण काय लिहिलं? cos phi 1 minus phi 2. आता हा r स्क्वेअर आहे आणि म्हणून याचं स्क्वेअर रूट घेणार म्हणजे आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळेल. देअरफॉर r इज इक्वल टू हिअर इन स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून हे पूर्ण टर्म आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकणार. दॅट इज a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस phi 1 मायनस phi 2. That is the resultant amplitude of the two SHM having same period but different amplitude and different phase angle. Therefore, this equation gives resultant amplitude of two SHM. आता ह्याच्यासाठी आपण ॲम्प्लिट्यूडसाठी स्पेशल केस अभ्यासणार आहे. Here that the special cases. केस फर्स्ट. पहिली केस आहे इफ द टू SHM आर इन फेज. इफ टू SHM आर इन फेज. जर पार्टिकलला दिलेले दोन्ही SHM जर फेजमध्ये असतील म्हणजेच दॅट द डिफरन्स बिटवीन दॅट फेज इज 0 म्हणजेच phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू 0 जर असेल तर phi 1 मायनस phi 2 0 म्हणजेच cos 0. cos 0 काय 1 म्हणजेच इथे cos phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू 0. मग जर दोन्ही SHM सेम फेजमध्ये असतील म्हणजेच त्यांच्यामधला डिफरन्स 0 असेल देन cos phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू 0. मग ही व्हॅल्यू आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये टाकणार. देअरफॉर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos 0. cos 0 1 आहे आपल्याला माहिती आहे. देअरफॉर a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2. हा कुठल्या दोन टर्मचा स्क्वेअर आहे a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि म्हणून आरची व्हॅल्यू काय मिळाली इथे आपल्याला? आरची व्हॅल्यू मिळाली a1 प्लस a2. म्हणजेच इफ द टू SHM आर इन फेज म्हणजेच दोघांमधला जर फेज डिफरन्स 0 असेल तर दॅट द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड विल बी दॅट इज द a1 प्लस a2. तर आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड a1 प्लस a2 इज इक्वल टू r मिळालं. नाऊ इफ दॅट द ॲम्प्लिट्यूड ऑफ बोथ ऑफ द SHM इज सेम म्हणजे जर त्या दोन्ही पार्टिकलला दिलेल्या दोन्ही SHMचं ॲम्प्लिट्यूड जर सेम असेल म्हणजेच a1 इज इक्वल टू a2 असेल देन हिअर r इज इक्वल टू तेव्हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल? a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a. म्हणजेच ॲम्प्लिट्यूड जर दोन्ही SHMचं सेम असेल देन हिअर r इज इक्वल टू a प्लस a इज इक्वल टू 2a. दॅट इज 2a. Therefore, that the resultant amplitude of such a two SHM will be r is equal to 2a. Now here we are going to study the second case. If the two SHM are 90 degree, if the two SHMs are 90 degree, that is out of phase. Out of phase. Therefore here that the difference between two phi 1 minus phi 2 is equal to 90. म्हणून cos 90 काय येईल 0. cos 90 0. And therefore here put this value
in the equation of resultant amplitude, that is R is equal to A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos 90. आणि म्हणून A1 square plus A2 square cos 90 0 multiply by 2A1 A2 that is 0. आणि म्हणून ॲम्प्लिट्यूड काय मिळाला आपल्याला A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. आता इथे देखील तीच जर वरची कंडिशन आपण वापरली, जर दोन्ही ॲम्प्लिट्यूड SHMचे सेम असतील, देन हिअर A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A, देअरफॉर R इज इक्वल टू हिअर A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2A स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये, देअरफॉर R इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2A. म्हणजेच A स्क्वेअरचं स्क्वेअर रूट A आणि 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून रूट 2 इंटू A. दॅट इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ हिअर 2 SHM. नाव केस थर्ड. इफ द 2 SHMs आर 180 डिग्री, 180 डिग्री जर दोघांमधला अँगल असेल φ1 मायनस φ2 दॅट इज आउट ऑफ फेज. हिअर φ1 मायनस φ2 इज इक्वल टू 180. व्हॉट इज कॉस φ1 मायनस φ2? म्हणजेच कॉस 180 काय आहे? दॅट इज कॉस 180 दॅट इज -1. मग ही व्हॅल्यू आपण मगाच्या फॉर्म्युल्यात टाकणार आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढणार. देअरफॉर R इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस 180. दोघांमधला फेजचा डिफरन्स काय घेतला? 180. देअरफॉर R इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. 180 इज -1 म्हणजे इथे मायनस साईन येईल, मायनस 2A1 A2 दॅट इज इक्वल टू ही टर्म कोणत्या दोन टर्मचा स्क्वेअर आहे? A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच R इज इक्वल टू A1 मायनस A2. आता या ठिकाणी आपण जर दोन्ही SHMचे ॲम्प्लिट्यूड सेम आहे असं कन्सिडर केलं तर A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A. ही व्हॅल्यू याच्यात टाकली तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळेल? 0. म्हणजे तेव्हा त्यांचं ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? दॅट इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ते काय असेल? 0. केव्हा? जेव्हा फेज डिफरन्स जो आहे दोन्ही SHMच्या मधला, दॅट फेज डिफरन्स इफ 180 डिग्री, then here that the resultant amplitude will be 0. If that phase difference between the two SHM is 90 degree, then resultant amplitude is square root 2A. When the amplitude of both of the SHM is same. And here if the angle that is phase difference between the two SHM is 0, then here we get an amplitude of both of the SHM is same, then resultant amplitude will be R is equal to 2A. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपण काढला. आता रिझल्टंट फेज दॅट इज द फेज अँगल डेल्टा आपण इथे काढणार आहोत. अँड देअरफॉर रिझल्टंट फेज डेल्टा ऑफ द रिझल्टंट मोशन. आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी जसे आपण हे दोन इक्वेशन कन्सिडर केले तसेच रिझल्टंट फेज डेल्टा काढण्यासाठी हे दोन इक्वेशन कन्सिडर करणार. दॅट इज R कॉस डेल्टा इज इक्वल टू A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. सिमिलरली R साईन डेल्टा इज इक्वल टू A1 साईन φ1 प्लस A2 साईन φ2. मग जे आपण वरती दोन इक्वेशन काढले तेच आपण इथे कन्सिडर करणार. नाव डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. 2ला 1ने डिवाइड करणार आणि देअरफॉर R साईन डेल्टा अपॉन R कॉस डेल्टा इज इक्वल टू A1 साईन φ1 प्लस A2 साईन φ2 डिवाइडेड बाय A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. देअरफॉर R गेट कॅन्सल. साईन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा इज टॅन डेल्टा दॅट इज इक्वल टू इकडची जी टर्म आहे ती तशीच्या तशी लिहिणार.
A1 sin phi 1 plus A2 sin phi 2 डिवायडेड बाय A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. आणि म्हणून डेल्टा काढण्यासाठी आपल्याला रिझल्टंट फेज अँगल डेल्टा काढायचा आहे. आणि म्हणून डेल्टा काढण्यासाठी टॅन आपण राईट हँड साईडला घेणार, तो जर इकडे जाताना काय होईल, इनवर्स. आणि म्हणून डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स A1 sin phi 1 प्लस A2 sin phi 2 डिवायडेड बाय A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. आणि म्हणून दिस इज द इक्वेशन दॅट गिव्ज resultant phase angle delta of the resultant motion, and therefore this delta, that is the resultant phase angle, not depend only on phi 1 and phi 2, but it also depend on, that is the amplitude A1 and A2. म्हणजेच हा डेल्टा phi 1 आणि phi 2 ह्या इनिशियल फेज अँगलवर डिपेंड आहेच, तसाच तो तसाच तो ॲम्प्लिट्यूड A1 आणि A2 वर पण डिपेंड आहे. या टॉपिकवर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्कस द कंपोजिशन ऑफ 2 SHM ऑफ सेम पिरियड अँड पॅरलल टू इच अदर. फाइंड द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड व्हेन फेज डिफरन्स इज, दॅट इज phi 1 minus phi 2 इज 0 और pi by 2 और 180 रेडियन्स म्हणजेच पाय रेडियन्स.